शिवानी, मजा आली की नाही? हो बोलू. आपण टूरला गेलो ना, एकदम मजा आली. आता आपण काय करू, 2 महिन्यांनी असाच टूर काढू आणि सर्वीला घेऊन जाऊ. थांब बोले, तिथंच थांबतो. 8 दिवसापासून इकडे जातो तिकडे जातो. कुठे गेलते रे तुम्ही? आई, काय झालं आई? तुम्हाला सांगितलं नाही का बोलू ना? आई, तू शांत राह. किती शांत राहू रे मी? सांग ना तू, किती शांत राहू? सर्वेच्या घरी अधिक महिने झाले, सर्वेच्या सुना अधिक महिन्याला गेल्या आणि मैसून अधिक महिन्याच्या धाकानं गावाला जाऊन बसली टूरले. आई, काय अधिक महिना हे तर मला माहीतच नाही. नाटकं नको करू तू. शिवानी, आता तुला ओळखलं बरं मी, तुला पुरेपूर ओळखलं मी. आता तू नाटकं करूच नको. आता किती मायबापाची सोय करतो तू, समजलं मला. आता तुझ्याच झाके दापा मायबापाचे, पण तुझ्यासारखी पोरगी या जगात नाही पाहिली मी. बोलू, आई काय म्हणून राहिले? शिवानी, तू घरात चल. आईच्या नादी लागू नको. आई तुझी गंमत करते. चल घरात चल. ठीक आहे बोलू. अहो माई बाई, इले तर सासूचा काही धाकच नाहीये. गोल्या, तू हे चांगलं करून नाही राहिला. गोल्या, लक्षात ठेव तू, हे तुझे कामं चांगले नाही आहेत बरं. आई, तुला सांगितलं ना घरांनी कटकट लावू नको म्हणून. तुला माहित आहे ना, तिच्या भावानं नाही सांगितलं होतं अधिक महिन्याला आणायचं, तर तू तिला टोमणे मारून राहिली काय? का रे, अधिक महिन्याला खर्च येते म्हणून तिच्या मायबापानं तिला नेलं नाही, आणि तसे भले फोन करतात रे तिची भावजाई मनीषा. आता तिला फक्त माझ्या घरी येऊ दे. कशा तरी 2 गोष्टी सुनावतो मी तर. थांब म्हणा तू, आता थांब. मला काय पाहता येत नाही काय? कसं सर्क करतो तिच्या मायबापाले पाय मी. आता पुरा अधिक महिन्याचा खर्च ना वसूल करीन ना, तर या नावाचे सासू नको म्हणू म्हणा तू. सुषमा, आई काय घरी सुषमा? हा हा, शांताबाई आली काय तू? थांब थांब, आलीच आलीच. बबली आली काय? बबली गावावरून? हो शांता काकू, आली ना मी. 2-3 दिवस झाले आली. आई म्हणे आली मी खूप दिवसाची, राय म्हणे 8 दिवस. सुट्ट्या यात शाळेले, म्हणून मी राहिली. शांता काकू, उभ्या कोण तुम्ही? बसा ना. नाही बबली, आता काही बसत नाही. तुझे सासू संग काम आहे, ते सासूला येऊ दे. काकू बसा तुम्ही. आई येऊनच राहिल्या. बसा, मी चहा आणते. खूप दिवसाचा चहा नाही घेतला आमच्या घरी. नाही ना, आता राहू दे ना बबली, काही चहा नको करू. नाही काकू, नाश्ता करा मग. तुम्हाला एक काही ना काही घ्यास लागेल. बरं बाई, जाय अर्धा कप चहा आण फक्त. आई, काय करणार आहे तुम्ही? रोज बाकीचे कामं राहिली असेल तर. तुम्हाला तर सांगितलं भाजीपाला तोडत बसू नका म्हणून. मी तोडतो भाजीपाला. शांता काकू आल्या ना, या आई लवकर. हो हो, आली आली बबली आली. काकू बसा. आलेच आई, मी येते चहा घेऊन. ठीक आहे बबली, लवकर आण फक्त. काय, मला अर्जंट काम आहे घरी. हो काकू हो. खरोखर बाई, सून असा बबली सारखी 1 नंबर सून आहे. कोणीच सुनीले नाव ठेवणार नाही. या काळाने अशी सून भेटणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. पण अरे बापरे, बबली चहा काय शिजवेलच होता काय? लगेच गेली, आणलाय तू चहा? हो काकू, चहा बनवेल होता ना. बाबा गेले शेतात, बाबाला म्हटलं चहा घेऊन जा. म्हाताऱ्या माणसाला कसं चहा पाहिजे. घ्या काकू. चल बाई शांत. ओ माझी, चहा केला काय बबली तू? बरं झालं. दे दे शांताबाई, चहा दे. आई, तुमच्यासाठी पण चहा आहे. थांबा तुम्ही, तुम्हालाही पण आणतो. आई बसा. आई, आई कुठं चालल्या तुम्ही? काही नाही बबली, शांताबाईला काम आहे माझ्यासोबत. शांताबाई म्हणते बाहेरच्या दुकानात. येतो मी दुकानातून. शांताबाईला साड्या घ्यायच्यात. आई, आता साड्या कायच्यासाठी? एवढं चौकशी नको करू बबली. तिकडून आली की तुला सगळं सांगतो मी. चल आण लवकर चहा. ठीक आहे, आता आणते. बसा तुम्ही. नवऱ्याने म्हटलं आज माझा भाऊ येऊन राहिला, आज काही वावराने येत नाही. पण नवऱ्यानं तर मुद्दा म्हणून बोलावलं. त्या भाऊ येते काय, मग तर पहिले म्हणते वावरान तू. पाय नशीब मग किती फुटकं. आणि ते शांताबाई बाई ना, शांताराम भाऊनं उलसक बियाणं दुखवलं नाही. आता कोणाचा फोन होय? थांब,
अतिच फोन पोहते अजून वावरांनी गेल्यावर नवरा मग हे कर ते कर ते कर ते कर चैनी पडू देत जीवाले. आजकाल पहिलेच तर रोशनीचे बाबा लय मायाच्यावर हुकूम गाजवायला शिकले. पहिल्यासारखे नाही राहिले आता. हॅलो हॅलो कोण? सविता, मी बोलतो ना, ती बहीण. भुलली काय मला तू? रत्नमाला. सविता, तू कुठे आहेस? रत्नमालाबाई, तू तू कधी आली? आता घरून निघून राहिली मी. तू घरी आहेस ना? हा मी घरीच आहे. ये ना, दादा तर येतो म्हणे. हो, दादाला घेऊनच येऊन राहिली मी त्या घरी. ठीक आहे, निघतो आम्ही. आमची स्पेशल गाडीच आहे. 2 तासात पोचतो. ठीक आहे रत्नमालाबाई, ये ये ये. सविता, तू मी वाटपून आलो बाबांनी, आणि तू होती भावाची बहिणीची गप्पा करत रस्त्यात उभी राहिली तू. ठीक आहे, ठेवतो. रोशनीची बाबा, तुम्ही? मी तर आता वावरांनीच येऊन राहिली होती. आता येते का तू पासल्या पायरी? सकाळपासून गेलो ना मी वावरांनी. डबा कुठे मायला? भूक लागली नाही का मला? 2 पोळ्या टाकून दे म्हटलं तर तो सुनीच्या भरोशावर पाहिजे. उपाशी पाठवतो नवऱ्याले तू. आता डब्बा, आता कुठे गेला डब्बा? तशी चालली का तोंड टाकासाठी वावरांनी मला तू? हो रे, मी आठवणच भुलली. एक दिवस मला नवरा आहे म्हणून तू आठवण भुलून जातो काय? आणि काय चालली वावरांनी मग तू लोकांनी दाखवायसाठी? माझा नवरा मला वावरांनी बोलावते म्हणून? अरे थांबा रोशनीची बाबा. काय करावं बे, धंद्यांनी लक्ष बी राहत नाही. सुनही आठवण देत नाही. आई वावरांनी चालल्यात की बाबाचा डबा घेऊन जा म्हणून. पाय, आता चालली ते डब्बा आणण्यासाठी. मी आता जंगलात जाऊन बसतो. काय बाई रे महादेव, बायकोने मारता काय वावरांनी? कोण धावत चालली सविताबाई? बरे अरे शांताराम हो तुम्ही. विचारा बायकोलाच विचारा माया तुम्ही. काय गुन्हा केला तिनं? धावत कोण चालली? सकाळपासून पाठवलं नवऱ्याला वावरांनी, मी तुमचा डबा घेऊन येतो म्हणे. आणि आता पाय ना, वावरात यारी निघाली आणि खाली हात चालली. हाव ना शांताराम भाऊ, चला येतो मी. अशाच राजा बायका आहे तो महादेव. काय करा, त्याच्यात गुंतवून राहतात होते. नवरा उपाशी राहू, नवरा तापाशी राहू, काही घेणं देणं नाही यायले. थांब आता तर सविताला दाखवतोच मी. माझ्या तर पोटांदी कावळी अल्लून राहिली. अरे महादेव थांब महादेव थांब.